हे बघ अनुष्का, या प्रोजेक्टसाठी तुझं जे काही मानधन असेल ते आम्हाला ऑलरेडी मान्य आहे. आपण सगळं कायदेशीर करू. सॉरी, मी हा प्रोजेक्ट नाही करू शकत. का? काय झालं अनुष्का? म्हणजे ह्याच्या मागे काही विशेष कारण आहे का? तू सांग ना मला. कारण घरच्या कामाचे पैसे नाही घेत मी. ग आणि या कामाचा हेतू खूप शुद्ध आहे, त्यामुळे मला कोणतीच फी नाही घ्यायची. अनुष्का, हे बघ, एंड ऑफ द डे हा बिझनेस आहे तुझा. ओके, सो तू फीज घ्यायला हवी. ओके, मला सांगा, तुम्हाला या प्रोजेक्टमधून किती प्रॉफिट होणार आहे? प्रॉफिट? हे बघ, किर्लोस्कर इंडस्ट्रीज सगळ्याच गोष्टी या प्रॉफिटसाठी नाही करत. काही गोष्टी आम्ही समाजाचं देणं लागतं म्हणूनही करतो. एक्झॅक्टली. मला पण थोडं पुण्य मिळू द्या. तुमच्या सगळ्यांचा चहा पिऊन झाला असेल तर मला तुम्हाला माझं टेरेस गार्डन दाखवायला आवडेल. व्हाय नॉट? शुअर. चला, लेट्स गो. दिस साइड. या. हे आहे माझं टेरेस गार्डन. वाव, किती सुंदर आहे. तुला गार्डनिंगची आवड दिसतेय. मॅम, आपल्याला आपलं मन कायम प्रसन्न ठेवण्यासाठी आपलं मन आपल्याला कशात ना कशात तरी गुंतवावं लागतंच ना. आणि मला असं वाटतं की फुलं झाडं ही अशी गोष्ट आहे की त्यांच्या आपण अवतीभोवती राहिलो की आनंदी राहतो. जेव्हा मी सकाळी सकाळी इथे येते तेव्हा ती हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि अशी टवटवीत रंगबिरंगी फुले बघितली मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि आयुष्य किती क्षणभंगूर आहे. आपण भरभरून जगायला पाहिजे हे आपण या फुलांकडून आणि झाडांकडून शिकतो. आता ही फुलंच बघा ना, ही एका दिवसात कोमेजून जातात, पण ती एका दिवसात कितीतरी माणसांचं मन प्रसन्न करतात, हो ना? मी रोज या विचारानं उठते की की कसं माझ्या किर्लोस्कर कुटुंबाचा दिवस माझ्यामुळे थोडा सुखकर होईल, आणि कसं माझ्यामुळे रोज आदित्य सरांच्या चेहऱ्यावर आनंद येईल. पारू, काय ग? किती धांदरट आहेस तू. सतत काहीतरी नुकसान करत असतेस. अरे देवा, पारू, काय केलंस ग तू हे? तू ना या किर्लोस्करांच्या घरात आल्यापासून तर नुकसान करतीच आहेस, पण आता इथं आल्यावर पण यांचं नुकसान करतेस. वहिनी, ही पहिल्यांदा आली तेव्हा तुमची आवडती साडी फाडली हिने, आणि आता परवा 1,25,00,000चं पेंटिंग खराब केलं चहा सांडून. बिचाऱ्या अनुष्काने इतकं प्रेमाने झाडं लावली आहेत, इतक्या प्रेमाने वाढवलेत, आज त्या झाडाचं पण नुकसान केलं. या पारूची ना लायकी नाही अशा आलिशान बंगल्यात राहायची. तू ना तो एक काम कर, तुझ्या गावी जायचं, तिथं राहायचं. तुझी लायकी तीच आहे. निघ. कामिनी मॅम, अहो किती बोलताय तुम्ही तिला? हे बघा, एखाद्या व्यक्ती ठरवून करतो तेव्हा त्याचा दोष असतो. आपली पारू अल्लड आहे, भोळी आहे, तिच्याकडून होतात अशा चुका. ती थोडीशी धांदरट आहे. पण तिच्या मनात कधीच वाईट हेतू नसतात. झालं, काहीच अवघड नव्हतं. पारू, बिघडलेल्या गोष्टी सावरणं ही सुद्धा एक कला आहे, कळतंय ना? तू काळजी नको करूस. चला. चला, आम्ही निघतो. मी गाडी करतो.
पाहिलं मॅडम. बाय प्रिया. बाय. मला अनुष्काशी जरा बोलायचंय. मी आहे आतमध्ये. अनुष्का, तुझे विचार, तुझं बोलणं, प्रत्येक सिच्युएशन हँडल करण्याची तुझी पद्धत खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे तुझी परीक्षा घेताना तुझ्यासारख्या इतक्या कणखर मुलीला तोडण्याचा प्रयत्न करताना ना, माझ्या मनावर काय आघात झाले ते मी तुला सांगू सुद्धा नाही शकत. तुझ्यासारखी एखादी मुलगी जर माझ्या आदित्यच्या आयुष्यात आली तर माझी अर्धी काळजी मिटेल. उद्या आदित्यचा वाढदिवस आहे आणि मला त्याला एक स्पेशल गिफ्ट द्यायचंय आणि तू त्याच्या आयुष्यात येणं यापेक्षा अजून स्पेशल काहीच नाही असू शकत. मॅम, मी तुमच्या मतांचा रिस्पेक्ट करते, पण हा खूप मोठा निर्णय आहे. मला थोडा वेळ हवा. हो हो, ऑफकोर्स. तुझ्यावर कुठल्याच प्रकारची जबरदस्ती नाहीये. तू वेळ घे, विचार कर. फायनली तुझ्याही आयुष्याचा प्रश्न आहे. पण मी म्हणाले तसं, उद्या आदित्यचा बर्थडे आहे आणि तुझा होकार असेल तर तू उद्या येशील. मी वाट बघते. येते. मोहन, उद्याच्या सगळ्या मीटिंग्स आपणच हँडल करूया. आदित्यला नको काहीच काम द्यायला, ठीक आहे? हो हो हो, ती मीटिंग महत्वाची आहे. बरोबर. ठीक आहे. ओके, गुड नाईट. पारू, आज अनुष्काकडे जे झालं त्यानंतर मी तुला रागावले. तुला वाईट वाटलं ना? नाही, तुम्हाला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे देवी आई. तुमच्या बोलण्याचं मला कधीच वाईट वाटत नाही, कारण तुम्ही जे करता ते कायम चांगल्यासाठीच असतं. त्यामुळे मी लई विचार नाही करत. पारू, किती गोडी आणि समजूतदार मुलगी आहेस तू. ज्या घरात लग्न होऊन जाशील, खरंच ते घर आनंदाने भरून जाईल. पारू, मला ना आदित्यसाठी बायको म्हणून अनुष्का आवडली, पण अर्थात तिची मर्जी महत्वाची. उद्या ती येईल की नाही माहित नाही. आदित्य आणि अनुष्काची मैत्री आहे, तिला तो आवडतोय असा माझा अंदाज आहे. त्यामुळे ती त्याला नाही म्हणू शकणार नाही. पण अनुष्का एक अतिशय स्वाभिमानी मुलगी आहे. पारू, तुला काय वाटतं? ती येईल उद्या? मला ती मुलगी खूप आवडली आहे. म्हणजे आदित्यसाठी इतक्या मुली बघितल्या, पण ही मुलगी डोक्यातनं जात नाही. अगदी योग्य मुलगी आहे ही, आदित्यसाठी आणि किर्लोस्कर कुटुंबासाठी सुद्धा. पण शेवटी नशीब. पारू, तू सांग, तुला काय वाटतं? तुला आवडली आहे अनुष्का? म्हणजे तुझी नवीन मालकीण म्हणून तुला आवडेल ती? वय, मग देवाकडे प्रार्थना कर की ती हो म्हणेल. आता जा घरी आणि आराम कर. उद्या आदित्यचा वाढदिवस आहे. उद्याचा दिवस हा त्याच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच खास असणार आहे. उद्या लवकर येशील हा? येते.
No celebrations as such. Yeah, I'll see you tomorrow. Bye. काय झालं एवढं का खुश आहेस? अरे त्या अमेरिकन क्लायंटचा फोन आला होता परत. कुठला क्लायंट? अरे ते नाही का आपण त्यांच्यासाठी डेमो वेडिंग शूट केलं होतं ते आले. अरे पण त्यांचा काय संबंध आहे? म्हणजे आपण तर ते प्रोजेक्ट कम्प्लीट करून दिलं होतं त्यांना, मग परत का फोन करताय? दुसरा प्रोजेक्ट. कसला प्रोजेक्ट? अरे मागच्या वेळी केलं होतं तसंच रे. म्हणजे परत डेमो शूट? येस. विचार सुद्धा आणू नको मनात. मी असलं काही एक करणार नाही यावेळी. मागच्या वेळी जे केलं होतं ते निस्तरता नाकी नऊ आले होते. आठवतंय ना, का विसरलास? नाही रे मी विसरलो नाहीये, पण ह्यावेळी त्यांना डेमो वेडिंग शूट नकोच आहे. नो वेडिंग. मग ह्यावेळी त्यांना वेडिंगचे पुढचं हवंय. काय? म्हणजे आपलं ते जे कपल होतं ना, त्यांचा सुखी संसार बघायचा त्यांना. अरे ऐक ना, म्हणजे ते आपले प्रोडक्ट त्यांच्या डेली लाईफ मध्ये कसे वापरतात हे बघायचंय. म्हणजे मी परत पारू सोबत शूट करायचं आहे? येस. प्रीतम, मागच्या वेळी माझा नाईलाज होता म्हणून ते केलं, पण यावेळी मी परत ती चूक करणार नाहीये. अरे काय चूक आहे याच्यात? अरे काय म्हण, मागच्या वेळेला काय चूक झाली होती? आपण आईला सगळं सांगितलं नव्हतं हेच ना. आणि मग ह्यावेळी रितसर सांगून करू ना. प्रीतम, आई परमिशन देणार नाहीये. ती परमिशन घ्यायचं काम मी करेन. तू तयार राहा, मी पारूला कन्व्हिन्स करतो. बाय. प्रीतम, प्रीतम ऐक ना माझा. अरे पण प्रीतम, थँक्यू पारू. तू होतीस म्हणून हा प्रोजेक्ट आपण पूर्ण करू शकलो. तुझ्यामुळे आपली कंपनी टॉपला पोहोचली. तू खरंच एक खूप चांगली मुलगी आहेस, एक चांगली मैत्रीण आहेस. मला ना खरंच असं मनापासून वाटतंय तुझ्या आयुष्यात सगळं सगळं छान चांगलं घडू दे. आय एम रिअली लकी मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. आदित्य सरांसाठी अहिल्या मॅडमने अनुष्काची निवड केली आहे. उद्या आदित्य सरांच्या वाढदिवसाला ते तिला मागणी घालणार आहेत. आदित्य किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ आणि यंग जनरेशनचे युथ आयकॉन. अनु, हे तेच आहेत ना ज्यांचे फोटो तू दिवसभर मोबाईलमध्ये बघत असतेस? सगळ्यांची कशी छान ओळख करून दिली, सगळं कसं व्यवस्थित सांभाळते. तुम्हाला बोलले ना, आदित्य सरांसाठी अनुष्काच परफेक्ट आहे. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. काय होतंय मला? आदित्य सरांच्या आयुष्यात त्यांच्या हक्काचा माणूस येणार आहे, ते बी देवी आईंच्या मनासारखं. किर्लोस्करांच्या घराण्याला शोभेल असा. मग तरी बी
का उदास आहे? मला का आनंद होईना? मला का वाईट वाटायला लागलं? काय बी कळतच आहे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. आदित्य राहू दे, मी इथूनच आशीर्वाद देते तुला. सुखी राहा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि आजचा दिवस खास असणार आहे. अरे आदित्य, झोपताना सुद्धा काम करत झोपलायस का? लॅपटॉप तसाच आहे. आजारी पडशील हा, असं काम करत राहिलास तर. नाहीतर काय. अरे बाप रे आदित्य, तू तो लग्नाचा व्हिडिओ बघत झोपला होतास? आठवण येत होती का त्या लग्नाची? नाही म्हणजे आम्ही खूप मजा केली होती ना त्या शूटिंग मध्ये, त्याची आठवण येत होती का तुला? दामिनी कपूर, मी अगदी सहज बघत होतो. अच्छा. दामिनी, तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. नाही ना. आदित्य, उद्या तुझ्यासाठी माझ्याकडून एक खास सरप्राईज आहे. सरप्राईज का? कशाला आहे? वाढदिवस आहे तुझा म्हणून. बर, आता झोप, उद्या सकाळी बोल. चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला. गुड नाईट. गुड नाईट. उद्या सरप्राईज आहे बाबा, खरं नाही बोलायचं. बाय बाय. बाय. गुड नाईट. आई सांगते तर नक्कीच ती हा वाढदिवस खास केल्याशिवाय राहणार नाही. हे काय? तुला माहित आहे ना, तुझं फूल मी रोज आदित्य सरांना नेऊन देते, पण आज तू फुललेच नाहीस. तुला माहित आहे, आज ना माझ्या दनीलचा वाढदिवस आहे. पण हरकत नाही, आता मी नुसतंच जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. तू फुललीस ना की मग तुझं फुल नेऊन मी आदित्य सरांना देईन. सगळ्यात आधी आदित्य सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. काय काय पारू, हा भाऊ, काय चाललंय काय? नाही, आजकाल मी बघतोय तू मनातल्या मनातच बोलत असतीस, एकटीच बोलत असतीस, एकटीच हसत असतेस. काय चाललंय काय? बारब, काही काय बोलतोयस तू? हो, मग मला सांग, आज तू एवढी खुश कायस? खुश? बारब, मी रोजच तर खुश असते, माहित आहे ना तुला. अगदी गंमत केली काय? तर हे बघ, आज आदित्य बाबांचा वाढदिवस आहे, मला लय काम आहेत, मी जातो. ए बाबा थांब ना, ऐक ना. बारच आदित्य सरांचा वाढदिवस आहे ना, हा, मग आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ना. अगं पारू, ते मालक आहेत, ते आपल्याला गिफ्ट देणार, आणि दर वेळेला ते काही ना काही रूपात आपल्याला गिफ्ट देतातच. आपण कसं द्यायचं त्यांना? अरे पण बाब, आज तर त्यांचा वाढदिवस आहे ना. हे पारू, उगाच लाडात येऊन काही शानपणा नाही करायचा. मी तुला किती वेळेला सांगितलं, ते मालक आहेत, ते आपल्याला गिफ्ट देणार, आपण नोकर आहोत, आपण त्यांना काहीच कधी देऊ शकत नाही ना. पण बा, हे बघ, आपण त्यांना गिफ्ट द्यावी
अशी आपली लायकी आहे का? सांग बरं. हा? बरं हे बघ, मी आलो जाऊ. हा